नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 9. या 9व्या अध्यायात 2 कथा आहेत, ज्या म्हणजे वामदेव आणि ब्रह्मराक्षस, दुसरी शबर आणि सिंहकेतू. तर आज आपण यामधील पहिली कथा बघणार आहोत, की जी वामदेव आणि ब्रह्मराक्षस आहे. तर चला मग सुरू करू. कौंचारण्यात वामदेव नावाचे एक महाज्ञानी, वैराग्य संपन्न, ममत्वरहित, निर्भयी, योगी असलेले ऋषी ध्यानावस्थेत लीन होऊन बसले होते. तेवढ्यात एक ब्रह्मराक्षस धावत आला. त्याच्या कपाळावर शेंदूर, डोळे निखाऱ्यासारखे लाल, तोंडाबाहेर जीभ लवलव करीत होती. असंख्य पशु पक्षी मारून खात असे, त्यामुळे शरीर अवाढ्य झाले होते. त्याने ध्यानस्थ असलेल्या वामदेवांना मिठी मारली. त्याच्या स्पर्शामुळे राक्षसाची वृत्ती पलटली. त्याला ज्ञान झाले आणि हृदय निर्मल झाले. पण या सर्व घटनांचे वामदेवांना भान नव्हते. ते ध्यानस्थ होते. राक्षस म्हणाला, गुरुवर्य, मी आपल्या दर्शनाने पावन झालो. आपल्याशी संभाषण घडले तर शिवपदी जाईन. मला माझ्या असंख्य पूर्वजन्मांचे स्मरण झाले. त्यातील काही जन्मांत पापकर्माचे मी निवेदन करतो. मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. तारुण्यावस्थेत मी अत्यंत निर्दयी, दुराचारी, अत्याचारी होतो. ब्राह्मण, निर्धन, कुमारी स्त्री, तरुण स्त्री यांना छळले, अत्याचार केले. धर्म, नीती, सत्य, पुण्यकर्म सर्वांचा त्याग करून मद्यमांस यांचे सेवन करीत होतो. त्यामुळे मला क्षयरोग झाला व त्यातच माझा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूतांनी मला बांधून फरफटत यमलोकी नेले. तेथे अनेक यातना देऊन मला शासन केले. तांब्याच्या तापलेल्या पत्र्यावरून चालविले. लोखंडाच्या तापून झालेल्या खांबाला बांधले. गरम तेलाच्या कढईत बुडविले. विष्ण, मूत्र यांच्या कुंडात ठेवले. गिधाडाच्या तीक्ष्ण चोचीने डोळे फोडले. कानात तापलेल्या सळ्या घुसविल्या. शरीराचे लचके काढले, त्यात मीठ भरले. जीभ, नाक, कान कापून हातपाय तोडले. पोट चिरले. अंगांगात सुया टोचविल्या. दात तोडले. अशा प्रकारच्या असंख्य यमयातना 3000 वर्षे भोगल्या. यानंतर यमदूतांनी मला व्याधाच्या, नंतर अजगर, नंतर लांडगा, नंतर डुक्कर, मग सरडा, मग कुत्रा, नंतर कोल्हा, मग माकड, मग गाढव, नंतर घुबड आणि उंट, नंतर निषाद असे माझे जन्म झाले. आताचा हा माझा राक्षस जन्म तुमच्या दर्शनाने उद्धारला. मला ज्ञानप्राप्ती झाली. संतांच्या समागमाने ताप, दुःख, दैन्य नष्ट होते, हेच खरे. राक्षसाच्या बोलण्यामुळे एरवी मौन धारण असणारे वामदेव म्हणाले, राक्षसा, हा सर्व शिवभक्तीचा आणि माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. याविषयी तुला एक गोष्ट सांगतो. एक ब्राह्मण अत्यंत अमंगळ, दुराचारी होता. त्याने एका शूद्र विवाहित स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवले. एके दिवशी
शूद्राने ब्राह्मणाला ठार मारले. त्या प्रेतावर कोणी अंत्यसंस्कार केले नाही. मृत्यूनंतर यमदूत ब्राह्मणाला मारीत ओढत यमलोकी घेऊन गेले. प्रेत फेकले तेथूनच जवळच शिवमंदिर होते. काही भक्त भजन करीत होते. शिवरात्रीचा उत्सव नुकताच होऊन गेला होता. मंदिरासमोर धुनीतील राख पसरली होती. एक कुत्रा तेथे आला. तो त्या राखेत लोळला. जरा वेळाने उठून ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. प्रेतावरून उडी मारून पलीकडे गेला. पुन्हा आपल्या वाटेने गेला. तो कुत्र्याच्या अंगावरील भस्माचे काही कण प्रेतावरून उडी मारताना ब्राह्मणाच्या प्रेतावर पडले. त्यामुळे तो ब्राह्मण पापरहित झाला. यमदूत त्याला यमलोकी नेत असताना शिवदूतांनी त्यांना अडविले. ब्राह्मणाला यमदूताच्या हातून मुक्त केले. आदराने विमानात बसविले आणि शिवलोकी घेऊन गेले. याप्रमाणे शिवभस्माचा महिमा आहे. तेच भस्म माझ्या अंगाला लेपन केलेले आहे. असे असल्याने त्या स्पर्शाने तुझी काया पवित्र झाली. वामदेवांच्या मुखातून शिवभस्म महिमा ऐकून राक्षस हात जोडून त्यांना वंदन करू लागला आणि म्हणाला, गुरुदेव, मला शिवभगवानाच्या भस्माचे महत्त्व सांगावे. तेव्हा वामदेव म्हणाले, 11 सहस्त्र योजने उंच असा पर्वत, मंदार पर्वतावर सर्व देवांसह महेश्वर बसला असता सनत कुमारांनी त्यांना विभूती धारण विधी सांगण्याची विनंती केली. त्यावेळी तेथे यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुह्यक, मरुद्गण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव, 8 दिक्पाल, असंख्य ऋषीगण, बालखिल्य नावाचे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, पाताळातील नाग, विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र, गणेश, वीरभद्र, शंकरांचे 60 कोटी गण आणि नंदी सर्वजण होते. सर्वांना उद्देशून भगवान शंकर भस्माचे महत्त्व आणि विधी सांगू लागले. मातीचे कण नाहीत असे गायीचे शेण घेऊन ते वाळवावे. वाळल्यानंतर ते जाळावे. त्या भस्मावर शिवगायत्री म्हणून पवित्र करावे. असे उत्तम भस्म प्रथम अंगठ्याने कपाळावर ऊर्ध्वक लावावे. मस्तकाभोवती लावावे. करंगळी आणि तर्जनी यांचा उपयोग करू नये. मधल्या 2 बोटांनी कपाळावर भस्म लावावे. अंगठ्याने मधली रेघ काढावी. यालाच त्रिपुंड्र धारण म्हणतात. सर्वांगी भस्म लावावे. भस्म धारण केल्याने मद्यपान, ब्रह्महत्या, गोहत्या, अभक्ष, भक्षण इत्यादी महापापे नष्ट होतात. अशा प्रकारे वामदेव राक्षसाला भस्म महिमा सांगत असताना आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यांनी राक्षसाला विमानात बसविले. त्याला दिव्य देह प्राप्त झाला होता आणि मग विमान शिवलोकी गेले. आणि या ठिकाणी अध्याय 9 मधील कथा पहिली संपन्न होते. धन्यवाद.